स्थान निर्माण करणारा तरुण भारत आणि त्याचा अर्थ हे आपलं एकत्रीकरण ही खरं तर आनंद सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही. 103 वर्ष संपूर्ण देशाला आणि गेली 27 वर्ष साताऱ्याला आणि सातारा मानबिंदू ठरलेलं असं हे तरुण भारत हे आपल्या सगळ्यांसाठी जसं आता काटे सरांनी सांगितलं की कौटुंबिक सोहळा म्हणून आपण सगळ्या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर माझी आणि दीपक सरांची कारकीर्द ही बरोबर सुरुवात झाली. मी कार्यकर्ता म्हणून आणि ते पत्रकार म्हणून अशी आमची ही सुरुवात होती. ते प्रमोट होत गेले. संपादक ह्या स्थानिकावरती प्रमुख म्हणून आले. मी कार्यकर्ताच राहिलो, स्वयंसेवक राहिलो आणि त्यामुळे माझी वाटचाल ही माझ्या क्षेत्रात एका टप्प्यापर्यंत येत गेली. तर दीपकरावांचं दुसऱ्या कारणासाठी अभिनंदन आणि धन्यवाद मी मानले पाहिजे की त्यांनी इंट्रोस्पेक्ट करायची संधी दिली. असं जाणवत राहिले की आपण सातत्यानं पळत राहतो आणि कधी आपल्याही भूतकाळात मागं बघायची संधीच मिळत नाही. पण दीपकनी याला असं सांगितलं की तुम्ही आता मागचा तुमचा एकूण सक्सेस स्टोरी म्हणून सांगायची असं लक्षात आलं की आपण यशाच्या एका टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. अशी याची जर दीपक प्रभावकर नोंद घेत असतील तर आपण आपल्याला सर्टिफाय करायला हरकत नाही. तसं तर त्यांनी सांगितलं की खरं तर माझा कुठला राजकारणात पिंड नव्हता, कुठल्या मागची पार्श्वभूमी नव्हती. एका अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आणि सर्वसामान्य वाटचालीतून माझा प्रवास सुरू झाला. जसं साताऱ्यातले इतर सर्वसामान्य घरात येणाऱ्या मुलांच्या बाबतीत घडतं तसं वेगवेगळे शिक्षणाचे पर्याय घेत की जसं प्रायमरीला सैनिक स्कूलला होतो, 6th ACMS ला गेलो, त्या काळात पर्याय केले, आनंद इंग्लिश स्कूलला गेलो, 11वीला सायन्स घेतलं, लक्षात आलं की होणार नाही, 12वी पासून कॉमर्स बीकॉम ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि नंतर पुढचं शिक्षण घ्यायचं होईपर्यंत हे सामाजिक कामाचं जे वेळ लागलं त्यातलं सगळ्यात पहिली संधी जी मिळाली की सातारा विकास आघाडीतून सगळ्यात यंगेस्ट नगरसेवक म्हणून सातारा शहरात निवडून आलो. खरं तर त्यावेळेला आता इथं रेणुवैद्य डॉक्टर येळगावकर असतील, उदयनराज असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ती माझी सगळी वाटचाल यशस्वीरित्या चाललेली होती आणि अचानक असं राजकीय स्थित्यंतर आले की सातारा एक मोठं राजकीय परिवर्तन होण्याचा निर्णय झाला. मात्र मी माझ्या होत्या विचारधारेबरोबरच राहायचं ठरलं. भाजप शहराध्यक्ष भाजपतच राहिलो. पण नंतर भरपूर स्थिती मला असं लक्षात आलं की कदाचित आता सातारच्या शहरातल्या राजकारणात आपण तो व्हॅक्यूम जो आहे तो ऑक्युपाय कदाचित करू शकणार नाही. मग माझी तोपर्यंत 2003 साली मी इंग्रजी माध्यमाची शाळा हिंदवी पब्लिक स्कूल ही सुरू केली होती. आता 20 वर्ष चाललंय त्याचं. मग मी असा विचार केला की त्यावेळेला सर्व विद्यार्थी परिषद असेल, विद्यापीठ मंच या माध्यमातून विद्यापीठाच्या राजकारण जवळ होतं. डॉक्टर दिलीप येळगावकर त्यावेळेला सिनेटवर निवडून गेले, माझ्या डोळ्यासमोर होतं. मी 2010 ला पहिल्यांदा कॉन्टेक्स्ट केलं आणि 10th ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठावर निवडून गेलो. तशा अर्थानं साताऱ्यात ती झाली मायापासूनची पहिलीच घटना होती. याच्या आधी विद्यापीठात फार काही पार्श्वभूमी राहिलेली नव्हती, शून्य झालं होतं तिथं सगळं आणि मी एकटा निवडून जातो ना, ज्यावेळेला माझी डिग्री नोंदवायला गेलो उमेदवार म्हणून त्यावेळेला पहिल्यांदा विद्यापीठात गेलो. म्हणजे शिक्षणाचा आणि विद्यापीठाचा दुरान्वयाने सामान्य विद्यार्थ्यांचा कधी संपर्क येत नाही याचं उदाहरण खरं तर मीच होतो. निवडून आलो त्यावेळेला तिथे DY पाटील ग्रुप तिथलं नेतृत्व करत होता. त्यांच्याबरोबर PCOD म्हणून एक कमिटी आहे, त्याच्यावर 5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात स्थित्यंतर झाली राजकीय आणि मग मला मागची 5 वर्ष 2017 ते 22 माझी टर्म 15 साली संपली. 2 वर्ष ऍक्ट नसल्यामुळे तो संधी काळ होता आणि मग त्यावेळेला मला माननीय राज्यपालांचा प्रतिनिधी म्हणजे चान्सलर्स नॉमिनल मॅनेजमेंट काउन्सिल ही 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. अत्यंत समृद्ध असा